स्टुडंट्स, आज आपण ब्लँचिंग ऑफ पीज हे शिकणार आहे। आपलं ITIचं नाव आहे डॉक्टर आनंदीबाई जोशी गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अकोला वुमेन्स। आपण आज जे टेक्निक शिकणार आहे ब्लँचिंग ऑफ पीज जे असतात म्हणजे वाटाणे ते प्रिझर्व करायसाठी आधी त्यांचं ब्लँचिंग ही प्रक्रिया केली जाते। ब्लँचिंग प्रक्रियासाठी टेक्निकली स्टेप बाय स्टेप त्यांना कसं करायचं ते आज मी तुम्हाला प्रॅक्टिकलची थेरी शिकवत आहे। ती थेरी स्टेप बाय स्टेप अशी आहे। ब्लँचिंग ऑफ पीजला साधारणपणे 5 ते 7 मिनिट लागतात। या प्रोसिजरला 5 ते 7 मिनिट लागतात। आता सगळ्यात पहिले तुम्हाला सिलेक्ट ग्रीन पीज म्हणजे जे हिरवे वाटाणे असतात, मटर्स असतात बाजारात फ्रेश, ते घ्यायचे। त्यांना बाजारातून आणल्यानंतर त्यांना फ्लोईंग वॉटरमध्ये धुवायचे। म्हणजे फ्लोईंग वॉटर म्हणजे वाहत्या पाण्याखाली, वॉश इन फ्लोईंग वॉटर अंडर टॅप म्हणजे वाहत्या पाण्याखाली, नळाच्या वाहत्या पाण्याखाली तुम्हाला ते धुवायचे असतात। त्याच्यानंतर पाणी उकळायला ठेवायचे। एक पातेलं घ्यायचं, त्यामध्ये साधारण पीज बुडेल किंवा वाटाणे बुडेल एवढं पाणी घ्यायचं। ते पाण्याला उकळी आणायची। बॉईल झालं पाणी किंवा उकळल्यानंतर पाणी, त्यामध्ये तुम्ही ते पीज टाकायचे असतात। ते पीज टाकल्यानंतर ते थोड्या वेळाने पीज किंवा वाटाणे तरंगायला लागतात पाण्यावर, तोपर्यंत ते उकळायचे असतात। त्याच्यानंतर तुम्ही त्यांना आईस वॉटरमध्ये ट्रान्सफर करायचे असतात। म्हणजे गरम पाण्यातून ते बॉईल झाल्यानंतर वरती आल्यानंतर ते पीस किंवा ते वाटाणे थंड पाण्यात, आईस वॉटर म्हणजे बर्फाच्या पाण्यात तुम्हाला ते टाकायचे असतात। त्याच्यानंतर ते पाणी आपण चाळणीने गाळून घ्यायचं असतं। कॉलेंडर म्हणजे चाळणी, पाणी गाळायची चाळणी, याच्यामधून ते पाणी काढून टाकायचं असतं। त्यानंतर ते पीस किंवा ते वाटाणे एक कॉटनचा कपडा घेऊन, कॉटन क्लॉथ घेऊन म्हणजे कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यावर पसरवायचे असतात आणि हवेशीर फॅनखाली सुकवायचे असतात। त्यानंतर ते सुकल्यानंतर त्यांना पॅक इट इन पॉलिथिन बॅग म्हणजे पॉलिथिन बॅगमध्ये त्यांना पॅक करायचे असतात। आणि पॅकिंग झाल्यानंतर पॉलिथिन बॅग्स ऑटोमॅटिकली सीलिंग असतात। ते सील झाल्यानंतर त्याला स्टोअर करायचं असतं। स्टोअर तुम्हाला रेफ्रिजरेटरमध्येच करावं लागणार आणि हे वापरायचे असेल तर 6 महिन्याच्या आधी तुम्हाला हे वापरावं लागणार। अशा रीतीने ही ब्लँचिंग ऑफ पीज ही टेक्निक वापरून वाटाणे वर्षभर तुम्हाला उपलब्ध होतात बाजारात। आणि अशा रीतीने तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही स्टोअरमध्ये असे वाटाणे बाजारात 12 महिन्यासाठी मिळतात। त्याला म्हणतात ब्लँचिंग ऑफ पीज। थँक्यू।